श्री नवनाथ कथासार अध्याय 2. मच्छिंद्रनाथांना दत्तात्रय आणि भगवान शंकरांचे दर्शन. सर्व विद्या सिद्ध. या अध्यायाच्या नित्यपठनाने अपार धनप्राप्ती होते. सर्व क्षेत्रांमध्ये विजय होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. भगवान शंकर व दत्तात्रय वनात निघाले व वनशोभा पाहत पाहत ते भागीरथीच्या तीराने जात होते. तेव्हा त्यांची नजर मच्छिंद्रनाथांकडे गेली. त्यांची स्थिती पाहून या कलियुगामध्ये दृढ निश्चयाने कडकडीत तप करण्याच्या त्यांच्या वृत्ताबद्दल त्यांना आश्चर्य वाटले. मग तेथे एक ठिकाणी उभे राहून भगवान शंकरांनी दत्तात्रयांना मच्छिंद्रनाथांकडे विचारपूस करण्यासाठी पाठविले. मग भगवान दत्तात्रय मच्छिंद्रनाथांजवळ जाऊन उभे राहिले व कोणत्या इच्छेसाठी आपण येथे तप करत आहात याचा खुलासा विचारू लागले. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी डोळे उघडून दत्तात्रयांकडे पाहिले. मग मान हलवून नमन केले. महाराज, आज मला इथे 12 वर्षे झाली, पण आजपर्यंत मी या अरण्यात कोणीच मनुष्य पाहिला नाही. आज आपण एकाएकी मला विचारत आहात, त्या अर्थी आपण कोण आहात हे प्रथम मला कळवावे व ज्या अर्थी आपले दर्शन झाले आहे त्या अर्थी आपण आता माझी मनोकामना पूर्ण करून जावे. हे ऐकून प्रभू दत्तात्रय सांगू लागले, मी अत्री ऋषीचा पुत्र आहे. मला दत्तात्रय असे म्हणतात. आता तुझी इच्छा काय आहे ती मला सांग. हे ऐकून आज आपली तपश्चर्या फलास येऊन केल्या कर्माचे सार्थक झाले असे मानून व सर्व नेमधर्म सोडून मच्छिंद्रनाथांनी दत्तप्रभूंच्या पायावर मस्तक ठेविले. त्यांना प्रेमाचा पाझर सुटल्याने नेत्रातून एकसारखे पाणी वाहू लागले. तेने करून दत्तात्रयांचे पाय धुतले गेले. नंतर ते दत्तात्रयास म्हणाले, महाराज, आपण साक्षात भगवान आहात. भगवान शंकर, विष्णू व ब्रह्मदेव या तिघांचे रूप एकवटून आपण अवतरला आहात. असे असता माझा विसर तुम्हास पडला तरी कसा? आता माझे सर्व अपराध पोटात घालून माझा अंगीकार करावा. असे बोलून पुन्हा पुन्हा पाया पडू लागले. मग दत्तात्रयांनी त्यांना सांगितले की तू चिंता करू नको, तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. असे बोलून आपला वरद हस्त त्यांच्या मस्तकावर ठेविला आणि कानात मंत्राचा उपदेश केला. तेने करून मच्छिंद्रनाथांचे अज्ञान तत्काळ निघून गेले व त्या क्षणी सर्व चराचर ब्रह्ममय दिसू लागले. मग भगवान शंकर व विष्णू कोठे आहेत हे मला सांगावे असे दत्तात्रयांनी त्यांना विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले की ईश्वरा वाचून मला दुसरे काही दिसत नाही. सर्व ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे. हे त्यांचे भाषण ऐकून व एक भावना झालेली पाहून भगवान दत्तात्रय मच्छिंद्रनाथांचा हात धरून घेऊन जाऊ लागले. मग हा पूर्वीचा कवी नारायण असे जाणून भगवान शंकरांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरिले आणि त्यांच्याकडून सकल सिद्धींचा अभ्यास करविण्याची दत्तात्रयांना सूचना केली. मग दत्तप्रभूंनी त्यांना सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला आणि कानफाड्यांचा संप्रदाय, नाथ संप्रदाय निर्माण करून दत्तात्रय आणि भगवान शंकर तेथून निघून गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत करीत सप्तशृंगी गडावर गेले. तेथे त्यांनी भक्तिपूर्वेने अंबेचे दर्शन घेतले व स्तुती केली. त्यावेळी शाबरी विद्या आपणास पूर्ण अवगत होऊन त्यावर कविता करावी असे त्यांच्या मनात येऊन गेले. या कविताच्या योगाने लोकांना पुष्कळ फायदा होईल अशी त्यांची कल्पना होती. परंतु दैवत अनुकूल झाल्या वाचून कार्यसिद्धी व्हायची नाही अशी त्यांच्या मनात शंका आली. मग त्यांनी आई सप्तशृंगीला प्रसन्न करण्यासाठी 7 दिवसांपर्यंत अनुष्ठान केले. तेव्हा देवी सप्तशृंगी प्रसन्न झाली व कोणता हेतू मनात धरून तू हे अनुष्ठान करीत आहेस ते मला सांग म्हणून म्हणाली. तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सांगितले की आई, शाबरी विद्येवर कवित्व करावयाचे माझ्या मनात आले आहे, तरी माझा हेतू पूर्ण होण्यासाठी मला उपाय सांगावा. मच्छिंद्रनाथांचा असा मनोदय जाणून तुझे मनोरथ पूर्ण होईल असा देवीने त्यांना आशीर्वाद दिला.
मग त्यांच्या हातात हात घालून देवी सप्तशृंगी मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. तेथे एक मोठा वृक्ष होता. तेथे मंत्रोक्त हवन केल्यावर वृक्ष सुवर्णासारखा दैदिप्यमान असा त्यांना दिसू लागला. तसेच झाडांच्या फांद्यांवर नाना दैवते बसली आहेत असेही त्यांना दिसू लागले. असा चमत्कार देवी सप्तशृंगीने त्यांना दाखविला. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथांकडे पाहत होती, पण बोलत चालत नव्हती. नंतर देवी आईने त्यांना सांगितले की तू आता येथून ब्रह्मगिरीच्या जवळच अंजन पर्वतावर आहे, त्यावर महाकालीचे स्थान आहे. तेथे जाऊन भगवतीला नमस्कार कर. तेथून दक्षिणेकडे नदीवर जा. तेथे उदकाने भरलेली श्वेतकुंडे दिसतील. त्यातील शुक्ल वेल तोडून एक एक कुंडात टाक. ती कुंडे 100 आहेत, पण ज्या ज्या कुंडात तो वेल सजीव दिसेल त्यात स्नान करून उदक प्राशन कर. त्या योगाने तुला मुच्छरणा होऊन लागल्यास 12 आदित्य स्मरून जप करावा, म्हणजे पुढचा मार्ग दिसेल. नंतर काचेच्या कुपीत तेथील उदक घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करीत वृक्षास घालावे, म्हणजे सर्व दैवते प्रसन्न होऊन वरदान देतील. हा कार्यभाग एका खेपेस न झालास तर 6 महिनेपर्यंत अशाच खेपा घालून करावा. दर खेपेस एक एक दैवत प्रसन्न होईल, असे सांगून देवी आपल्या स्थानी निघून गेली. पुढे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेले. तेथे त्यांनी महाकालीचे दर्शन घेतले. शुक्लवेल घेऊन कुंडे पाहावयास निघाले. इतक्यात देवीने सांगितल्याप्रमाणे 100 कुंडे त्यांच्या पाहण्यात आली. त्यात त्यांनी शुक्लवेल टाकला. पुन्हा परत येऊन पाहू लागले. तेव्हा त्या आदित्य नामक कुंडात टाकलेल्या वेलास पाने आलेली दिसली. मग त्यांनी त्यात स्नान केले व उदक प्राशन करीताच त्यांना मुच्छरणा आली. म्हणून त्यांनी देवीच्या सांगण्याप्रमाणे 12 आदित्यांच्या नामस्मरणाचा जप चालविला. इतक्यात सूर्याने त्यांच्या जवळ जाऊन कृपादृष्टीने पाहून त्यास सावध केले आणि मस्तकावर हात ठेवून तुझे सकळ मनोरथ पूर्ण होईल असा वर दिला. सूर्याने वरदान दिल्यावर मच्छिंद्रनाथ काचेची कुपी पाण्याने भरून तेथून मार्कंड पर्वतावर निघाले व त्या मोठ्या अश्वत्थ वृक्षाच्या पाया पडले. सूर्याचे स्मरण करून ते उदक घालताच ते सूर्य प्रसन्न झाले आणि काय हेतू आहे म्हणून विचारले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, कविता करावी असे माझ्या मनात आहे व त्वा साहाय्यभूत होऊन मंत्रविद्या सफल करावी. मग सूर्य भगवानांनी त्यांचे हेतू पूर्ण होण्यासाठी त्यांना सर्वस्वी साहाय्यभूत केले. याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी 7 महिने ये जा करून सारी दैवते प्रसन्न करून घेतली आणि शाबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ रचून तयार केला. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत असताना बंगाल प्रांतात चंद्रगिरी गावात आले. तेव्हा सुराज म्हणून एक ब्राह्मण होते. त्याच गावात सर्वपद्याळ नावाचा एक वशिष्ठ गोत्री गौड ब्राह्मण राहत होता. तो मोठा कर्मठ होता. त्याच्या पत्नीचे नाव होते सरस्वती. ती अति रूपवान आणि सद्गुणी होती, पण पुत्र संतती नसल्यामुळे ती नेहमी चिंतित असे. त्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी गेली. त्यांच्या अंगणात उभे राहून अलक निरंजन आरोळी देऊन भिक्षा मागितली. तेव्हा सरस्वती बाहेर आली. तिने मच्छिंद्रनाथांना आसनावर बसविले आणि भिक्षा घातली. नंतर आपली सर्व हकीकत सांगून संतती नसल्याने चिंतित आहे असे त्यांना सांगितले. यावर काही उपाय असला तर मला सांगावा म्हणून विनंती करू लागली. तेव्हा त्यांच्या पाया पडली. तेव्हा मच्छिंद्रनाथांना सरस्वतीची दया आली. मग त्यांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून ते भस्म तिला दिले आणि सांगितले की हे भस्म रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोप. हे नुसतेच भस्म आहे असे तू मनात आणू नको. हा साक्षात हरिनारायण जो नित्य उदयास येतो तो होय. तो तुझ्या उदरी येईल. त्या तुझ्या मुलास मी स्वतः येऊन उपदेश करीन. जेणेकरून तो जगात कीर्तिमान निघेल. सर्व सिद्धी त्याच्या आज्ञेत राहतील. असे बोलून मच्छिंद्रनाथ जाण्यासाठी निघाले. तेव्हा पुन्हा परत कधी याल म्हणून सरस्वतीने मच्छिंद्रनाथांना विचारले. तेव्हा मी 12 वर्षांनी परत येऊन तुझ्या मुलास उपदेश करीन असे सांगून मच्छिंद्रनाथ तेथून निघून गेले. सरस्वती बाईस भस्म मिळाल्यामुळे अत्यंत आनंदी झाली. ती राख तिने आपल्या पदरास बांधून ठेवली. मग ती आनंदाने शेजारणीकडे गेली. तेथे दुसऱ्याही 5-7 बायका आल्या होत्या व आपापल्या संसारासंबंधित त्यांच्या गोष्टी चालल्या होत्या.
त्यावेळी तिनेही आपल्या घरी घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. त्या कानफोड्या बाबाने सांगितल्याप्रमाणे मी जर ते भस्म खाल्ले तर मला पुत्र होईल असे सांगितले. तेव्हा एक जण त्यातील म्हणाली की त्यात काय आहे? असल्या भस्माने काय पोरे होतात का? तू अशी कशी त्याच्या नादी लागलीस? कोण जाणे, आम्हाला काही नीट दिसत नाही. अशा तऱ्हेने त्या बायांनी तिच्या मनात किंतु भरवल्यामुळे ती हिरमुसले तोंड घेऊन आपल्या घरी गेली व गोठ्याजवळ केरकचरा शेण वगैरे टाकण्याची जी जागा होती त्या उकिरड्यात तिने ते भस्म टाकून दिले. अध्याय 2 समाप्त होत आहे. उर्वरित कथा पुढच्या अध्यायात.